आज आपण घेतोय तो श्वास बाबासाहेबांमुळे. आज आपण खातोय तो घास रमाईमुळं. आज आपण राहतोय ती निवास संविधानामुळं. म्हणून सर्व मानवतावादी महापुरुष महामातांच्या मानवतावादी विचारांना मी वंदन करतो. महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, त्याचप्रमाणे रमाई साहित्य संमेलन संयोजन समिती, त्याचप्रमाणे वी द पीपल ऑफ इंडिया ही थीम घेऊन जे भारतीय काम करतायत त्या सर्व भारतीयांच्या वतीनं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 91व्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून, त्याचप्रमाणे महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक याचं लोकार्पण सोहळा हा भारताचे महामहिम राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद साहेब यांच्या हस्ते 30 मे 2018 रोजी या ठिकाणी संपन्न झाला. या ऐतिहासिक क्षणाला उजाळा देण्यासाठी आपण स्मारकाचा वर्धापन दिन 8वा या ठिकाणी साजरा करत असताना आत्ताच माझे मित्र विनोद म्हणाले, जागर रमाईंच्या विचारांचा देशाच्या हिताचा. कारण इतिहास हा घडवण्यासाठी असतो आणि इतिहास हा प्रेरणा देण्यासाठी असतो. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, ज्या समाजाला त्यांच्या समाजाचा इतिहास माहीत नाही तो समाज इतिहास घडू शकत नाही. कारण इतिहासामुळं बळ मिळतं, इतिहासामुळं ताकद मिळतं, इतिहासामुळं प्रेरणा मिळते. आणि हा इतिहास म्हणजे काय? सत्यमेव जयते. सत्य म्हणजे इतिहास आहे. आणि हा इतिहास ह्या सर्व मानवतावादी महापुरुष महामात्यांच्या विचारांचा जागर आहे. मी मगाशी म्हणालो की रमाई म्हणजे जिजाई, रमाई म्हणजे सावित्रीमाई, रमाई म्हणजे अहिल्यामाई, रमाई म्हणजे मदर तेरेसा, रमाई म्हणजे फातिमा बिसेक, रमाई म्हणजे मुक्ताताई साळवे, रमाई म्हणजे समग्र मानवतावादी महामाता म्हणजे रमाई. आणि त्याचं प्रतीक हे रमाई आहे. आपण त्याला 27 मेला रमाईचा स्मृतिदिन आहे, 30 मेला वर्धापन दिन आहे. या 27 ते 30च्या दरम्यानमध्ये विविध लोकप्रबोधनपर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, जागृतीचा विस्तव तेवर ठेवा. ज्याला नाचायचं आहे त्यांनी नाचू द्या, पण ज्याला वाचायचं आहे त्यांनी वाचू द्या. आपला दोघंही गोष्टीला विरोध नाही. परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे. आणि आपण सगळेजण या ठिकाणी महामाता रमाई यांच्या पवित्र अशा स्मारकाच्या इथे जमा झालेलो आहोत, उपस्थित आहोत. आदरणीय विठ्ठलदादा गायकवाड यांनी मला मागच्याच आठवड्यामध्ये महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 91व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचा जो 8वा वर्धापन दिन आहे, त्या अनुषंगाने जिथे घर तिथे रमाई हा जो उपक्रम आहे, आज हे जे अभियान आहे ते राबवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 27 ते 30 तारखेपर्यंत मे महिन्याच्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो की आदरणीय विठ्ठलदादा यांनी जी थीम आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे, वी आर द पीपल ऑफ इंडिया, आपण भारताचे नागरिक. आज आपण जातीमध्ये वाटले जातो आहे, धर्मामध्ये वाटले जातो आहे, परंतु आपण भारतीय म्हणून एकत्र कधी येणार आहोत का? निव्वळ आपल्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये ते लिहिलेलं आहे
ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याच्या दृष्टिकोनातून ही एक फार मोठी जबाबदारी आणि फार मोठं चॅलेंज. जरी आपण की लहानपणापासून शाळेच्या वर्गामध्ये प्रतिज्ञाच म्हणतो की भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, परंतु तसं वागताना कुठेही आत्ता दिसत नाही. म्हणून मी पूर्णतः या ठिकाणी पाठिंबा देत आहे. आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या अभियानामध्ये मी शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी सहभागी राहील अशी ग्वाही देतो. आणि या कार्यक्रमाचं आयोजन आपण सर्वजण मिळूनच करणार आहोत. त्यामुळं जी जबाबदारी आपल्यावर येईल ते आपण नेटाने पार पाडूयात. या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांना जय भीम. मी संजोग कांबळे. मी कृषी विभागामध्ये कृषी अधिकारी म्हणून काम करत होतो आणि तसेच मी काष्ट पुणे जिल्ह्याचा सेक्रेटरी होतो. गेले 30 वर्षापासून ते काम करत होतो. माझ्या कालावधीत म्हणजे 1980 ते 83 साली माझ्या हातून 2,000 ते 2,500 मुलं मी गव्हर्मेंट सर्व्हिसला लावलेले आहेत. तो माझा एक उद्देश होता. त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी काम करत होतो. तसेच मी 2 वर्ष रिटायर झाल्यानंतर काय करणार म्हणून मी विठ्ठलदादाची भेट घेतली आणि मी सांगितलं की बा मी हे सतत काम करेल आणि मी येत राहील, तर मला समावेश करून घ्या. तर हा जो कार्यक्रम घेतलेला आहे आपण 27 ते 30पर्यंत, या कार्यक्रमाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. एवढं मी श्रीमंत कोतले, एक सामान्य कार्यकर्ता आहे. तर आज या गार्डनमध्ये ज्यांच्या प्रेरणेनं आणि ज्यांच्या प्रयत्नानं, त्या ताईंच्या विठ्ठलदादांच्या प्रयत्नानं ही वास्तू आणि हे आपण बसलो त्या ठिकाणी हा योग आला, त्याबद्दल पहिलं मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आज ही ऐतिहासिक आपण 27 ते 29 ऐतिहासिक क्षणाच्या निमित्तानं ऐतिहासिक प्रोग्राम, रमाई साहित्य परिषद असे विविध प्रोग्राम या ठिकाणी आपण सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या माध्यमातून घडवण्याची संकल्पना आपण सगळ्यांच्या प्रयत्नानं साकार करूया. आणि त्यामध्ये मी स्वतः पर्सनली मला जेवढं जमेल तेवढं सहभागी आहे, तेवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन. आणि आज इथं माता रमाई यांच्या स्मारकासमोर ते विठ्ठलदादा गायकवाड आणि राजगुरुताईंनी मीटिंग भरवली. त्यासाठी आर्य नागार्जुन संग्रहालयाला उपस्थित राहण्यासाठी जे निवेदन दिलं त्यासाठी सर्वात धन्यवाद. आणि जो होणारा आत्ता जो रमाई साहित्य संमेलन आहे, हा विचार रमाई साहित्य संमेलन, आपण साहित्य संमेलन फक्त एक विशिष्ट गोष्टींकरिता बघितलेत, विशिष्ट व्यक्तींकरिता बघितलेत ज्यांनी साहित्य लिहिलेत आणि ज्यांनी कविता वगैरे ज्या गोष्टी प्रबोधन केल्यात यांच्यासाठी आपण साहित्य संमेलन करतो. पण रमाई साहित्य संमेलन एक नवीन भावना आहे, नवीन विचार आहे आणि या विचारांना नक्कीच आर्य नागार्जुन संग्रहालय यांच्याकडनं सहकार्य लाभेल याचं मी ग्वाही देतो. आणि या कार्यक्रमास सर्व अतिथी इथे जे जमलेत त्या सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांना, अतिथींना माझा सप्रेम हार्दिक अभिनंदन. सर्वांना सविनय जय भीम. तथागत गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामाता रमाई आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन. आजच्या या जमलेल्या सभेमध्ये विठ्ठलराव गायकवाडांनी मांडलेली रमाई स्मृती दिनानिमित्तचे कार्यक्रम हे फार उत्कृष्ट कार्यक्रम आहेत. रमाई रत्न पुरस्कार, कवी संमेलनं, साहित्य संमेलनं असे विविध कार्यक्रम आहेत. अशा या विविध कार्यक्रमाचं आयोजन आणि प्रयोजन करण्यात विठ्ठलराव गायकवाड यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यांना जे जे सहकार्य मिळेल, ज्या ज्यावेळी आवाज देतील त्या त्यावेळी आम्ही उपस्थित राहू ही ग्वाही देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर्वांना सप्रेम जय भीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती अभिवादन. तसेच माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई या सर्वांना अभिवादन. आज आपण सगळे
महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक इथे बसलेलो आहोत. महामाता रमाई महोत्सव साजरा करत आहे. त्यासाठी त्याचे जे प्रणेते आहेत माननीय विठ्ठलदादा गायकवाड, माननीय लताताई राजगुरू आणि सर्व मान्यवर्ती ज्यांच्या परिश्रमाने कष्टाने आज रमाईचं स्मारक पुण्यासारख्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि मोठ्या दिमाखात त्याचं विस्तारीकरणही होणार आहे. त्यासाठी हा आपला रमाई महोत्सव खूप मोठं काम करणार आहे की जिथं आपण आपले महापौर, उपमहापौर सर्व एकत्र येणार आहेत. रमाई रत्न पुरस्कार रमाई महोत्सवात वेगवेगळे उपक्रम घेतलेले आहेत. एक छोट्या मुलांचं साहित्य संमेलनही घेतलेलं आहे आणि सगळ्या धर्मांसाठी रमाई, घर तेथे रमाई, त्यामुळं रमाई ही आपल्या सर्वांची आहे आणि आई आहे या भावनेने आपण रमाईला मोठं करणार आहोत. आणि घराघरात रमाई आहे म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या रूपात रमाई आपल्याला दिसेल. फक्त त्यांचे विचार आपण सगळीकडे देऊयात. जसं रमाईने बाबासाहेबांना घडवलं तसं आपल्यामध्ये नक्कीच बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि यासारखे ज्यांनी देशाला आपल्या स्वातंत्र्य केलं आणि मोठं बनवलं त्या सगळ्या महापुरुषांसारखं आपण विचार समाजात रुजवूयात. ह्या संमेलनाला सर्वांनी नक्की यावं आणि आमच्याकडनं आर्य नागार्जुन संग्रहालयातर्फे आपण सगळं संपूर्ण सहकार्य आपण दादांना करणार आहोत अशी मी सांगते आणि थांबते. धन्यवाद. जमलेल्या सर्वच विचारवंतांना आणि कृतिशीलांना सप्रेम जय भीम. आज आपण महामाता रमाईच्या चरणी बाबासाहेबांच्या विचाराने एकत्र येऊन रमाईचा संमेलनाचा जो विचार करतो आहे, रमाईच्या विचारांचं जे गेले 14 वर्ष या ठिकाणी जो यज्ञ चालू आहे विचारांचा, तो यज्ञ घेऊन आपण पुढे जाण्याची आपल्याला जे काही जबाबदारी मिळते आपण ते स्वीकारतो आहे. मग जे स्वीकारलेली गोष्ट असते त्या स्वीकारलेल्या गोष्टीला ऊन वारा पाऊस किंवा दुःख अडचण या गोष्टी नसाव्या लागतात आणि ते संधी घेतो आहे म्हणजे आपण ते स्वीकारलेलं असतं. असं म्हणून आपण ते आज आपण हा महामाता रमाईचा महोत्सव साजरा करतो आहे आणि त्यामध्ये जे काही 4 दिवस आहेत विचारांचा जागर जो होणार आहे आणि ह्या विचारांच्या जागरामध्ये जे काही श्रीपाल सबनीस सर आपल्याला नेहमीच एवढे काही विचार देत असतात, जे ज्वलंत विचार, जे वास्तविकता ते आपण आपल्या साहित्यातून मांडत असतो. आपण जे काय प्रत्येक वेळी आपण या ठिकाणी रमाईच्या लेकरांचं कवी संमेलन घेतो. रमाईच्या दादांनी सांगितलं, विठ्ठल दादांनी, की आई ही सगळ्यांची आई आहे आणि प्रत्येकजण आईवर बोलू शकतो आणि आईवर बोलण्यासाठीच हे संमेलन आपलं आहे आणि म्हणून आपण या प्रत्येकाच्या आईसाठी आपण या ठिकाणी यायचं आहे आणि हे आपलं संमेलन घडवून आणायचं आहे. आणि प्रत्येकजण येताना आपल्याबरोबर घरातले असतीलच पण त्याच्यासोबत शेजारचे हे ते मिळून आपण सगळ्यांनी येऊन जर हा विचारांचा जागर, हा विचारांचा वारसा पुढे दिला तर खरोखरच हे अनेक पटीने पुढं वाढेल आणि ते आपल्याला ठेवण्यासाठी ही संधी आपण घेऊयात. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. 27 मे ते 30 मेपर्यंत हे कार्यक्रम आपण वेगवेगळ्या रूपाने घेणार आहोत. जसं 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी महामाता महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि त्याचप्रमाणे आता मेसुद्धा 27 मे ते 30 मे हे 4 दिवस आपला हा कार्यक्रम चालू आहे आणि ठिकठिकाणी म्हणजे 27 तारखेला वेगळा कार्यक्रम आहे. तसंच आपल्या 28 तारखेला रमाई पुरस्कार देण्यात येणार आहे. तसे आपल्या माळवतकरताई, संगीताताई माळवतकर, तसेच आमचे ॲम्युनिशन फॅक्टरीचे ठाकूर साहेब आणि यांना ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे ते आपले श्रीपाल सबनीस सर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आहे. खरं वास्तविक जसं रमाईंचं हे स्मारक उभं झालं त्या म्हणजे आता हे 12-13 वर्ष चालू आहे आपल्या स्मारकच्या समितीने. परंतु ज्या वेळेपासून जो हा कार्यक्रम घेण्यात येतो आहे तर त्या वेळेपासून या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. वेगवेगळे परिवर्तन
कार्यक्रम घेतलेले जातात। रमाई रत्न पुरस्कार आम्ही तुम्हाला देणार आहोत। मग आता महिलांना कुणाला द्यायचा म्हणून आम्ही माळवदकर ताईंना हा पुरस्कार देत आहोत। आणि असं कसं की दरवर्षी हे कार्यक्रम चालू असतात, एक स्त्री आणि एक पुरुष असे आपण पुरस्कार देऊन रमाईंच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात। आणि प्रत्येक वेळेस घर तिथे रमाई हे अभियान आपण नेहमी राबवत असतो आणि राबवून प्रत्येकांना रमाई काय आहे, अहिल्यादेवी होळकर काय आहेत, महात्मा आपला सावित्रीबाई काय आहेत हे मुलांना देखील कळायला पाहिजे म्हणून आम्ही शिक्षक वर्गांना देखील आम्ही सांगत असतो की प्रत्येक जयंतीच्या वेळेस मोठमोठे असे कार्यक्रम घेऊन त्यांना कळालं पाहिजे की शिवाजी महाराज कोण होते, बाबासाहेब आंबेडकर कोण होते, रमाई कोण आहेत, हे सर्व असं अण्णाभाऊ साठे कोण आहेत, असे प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या आपण शाळेमध्ये साजरा केल्या पाहिजे। आणि आज 14 एप्रिल अजून देखील कार्यक्रम चालू आहे, वेगवेगळ्या पद्धतीने परिवर्तन आपण साजरे करत असतो। आणि खरोखर हा कार्यक्रम रमाई महोत्सव जसं आपण घेतो तसं शेवटपर्यंत हे वर्षानुवर्ष टिकून राहिलं पाहिजे। आणि जसं दादा म्हणत असतात की आता जरी हे पण तरुणांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे कार्यक्रम पुढे कसे देऊन प्रत्येक घराघरामध्ये रमाई पोचवण्याचं काम तरुणांनी केलं पाहिजे। आणि असं हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत। आज छोट्याशा मीटिंग कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहावं हीच तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते। जय भीम, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। आप सभी लोगों को मेरी तरफ से सलाम, नमस्ते, जय भीम। यहाँ पर जो प्रोग्राम रखा गया है विट्ठल साहब गायकवाड़ की तरफ से, ये प्रोग्राम बहुत ही अहम प्रोग्राम है और बहुत ही अहम मीटिंग है। और मैं यहाँ पर आने के बाद मेरे पास अल्फाज नहीं है कि मैं विट्ठल साहब की तारीफ़ करूं, मेरे पास अल्फाज ही नहीं है। वो जैसा काम कर रहे हैं बहुत खुशी हो रही मुझे कि यहाँ पर वो रमाई पर बहुत बड़े बड़े काम किए उन्होंने। और अभी 27 तारीख से 30 तारीख तक इनका प्रोग्राम है। यहाँ पर ये प्रोग्राम ले रहे हैं बाबा साहेब, रमा माई माता इनके जो है ऊपर प्रोग्राम ले रहे हैं। तो हमारा काम है कि हम इनका साथ दें, विट्ठल साहब का साथ दें, हम पहुँचें। और जितने भी मुसलमान हैं जो मेरी आवाज़ को सुन रहे हैं और जो मुझे देख रहे हैं, उन सारे मुसलमानों से मेरी गुजारिश है, मेरी दरख्वास्त है कि यहाँ रमाई पर आए और इस प्रोग्राम को आगे बढ़ाएं। हम जुड़े और एकता का एक होने का मैसेज दे कि हम सब एक हैं, हम सब भारतीय हैं। हाँ, हम जो है जात पात में बटे हुए नहीं हैं, हम सब एक हैं। हमारा खून निकाल कर देखो एक है। इसलिए हम जो है हमें यहाँ पर एकताई का मिसाल देना है और एक होकर सबको जोड़ना है और हमें इस मिशन को आगे बढ़ाना है। और यहाँ रमाई के ऊपर अभी 27 से 30 तारीख का प्रोग्राम नहीं, इसके आगे भी जितने भी प्रोग्राम होंगे हमको यहाँ पहुँचना है और इनका साथ देना है विट्ठल साहब का। अब विट्ठल साहब के ऊपर एक शेर बोल दूँ मैं, अब वो शेर सुनते जाइए। अब दोस्ती का रिश्ता हो उसको वो खूब निभाते हैं, दोस्ती का रिश्ता हो उसको वो खूब निभाते हैं। जो भी इनका बन जाए वो भी उसके बन जाते हैं, जो भी इनका बन जाए वो भी उसके बन जाते हैं। सभी की मदद करने को जो रहते हैं तैयार सदा रमाई पर, सभी की मदद करने को जो रहते हैं तैयार सदा रमाई पर, ऐसे जिंदा दिल इंसान को विट्ठल गायकवाड़ कहते हैं। बस मैं अपनी बात यहीं पर ख़त्म करता हूँ। जय भीम, जय महाराष्ट्र।